2 महिन्यापूर्वी मिसिंग लिंकचे उद्घाटन झाले। जवळजवळ 7,000 कोटीपेक्षाही जास्त खर्च करून हा मिसिंग लिंक बांधण्यात आला। मात्र या मिसिंग लिंकवरती पहाटे दरड कोसळून तो स्लॅब पूर्णपणे उद्ध्वस्त झाला। आज मिसिंग लिंकच्या अगदी तोंडापाशीच 100 टनापेक्षा जास्त मातीचे ढिगारे तयार झालेले आहेत, साचलेले आहेत। आणि देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत सांगतायत की एका पावसानंतर त्याची सक्षमता ही तपासली जाते। काय हास्यास्पद उत्तर आहे देवेंद्र फडणवीस हे। सामान्यातले सामान्य नागरिक सुद्धा तुमच्या या उत्तरावरती भडकले पण आहेत आणि हसत देखील आहेत। म्हणजे याची सक्षमता तपासण्यासाठी पाऊस पडावा लागतो आणि खूप अति पाऊस झाल्यामुळे तुम्ही निसर्गाकडे बोट करून मोकळे झाला आहात। सुदैव आहे की या मिसिंग लिंकच्या दुर्घटनेत कोणाचाही जीव गेला नाही। मात्र जर कुणाचा जीव गेला असता तर देवेंद्र फडणवीस यांनी हेच उत्तर दिलं असतं का की एका पावसानंतर त्याची सक्षमता, ताकद ही तपासली जाते? खरं पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावरती करताय अशा पद्धतीनं जे काही प्रश्न उत्तरांची खेळी आणि बनवाबनवीचा प्रकार केला तर त्यामध्ये त्यांना सांगावंसं वाटतंय की मिसिंग लिंक हाच खूप मोठा भ्रष्टाचाराचं एक जिवंत उदाहरण आहे। 2 महिन्यापूर्वी बांधलेल्या मिसिंग लिंकचा स्लॅब पडतो म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार याच्यात झाला असेल याची कल्पना करा। देवेंद्र फडणवीस, लोकांचे जीव एवढे स्वस्त नाहीयेत की ते तुमच्या चुकांमुळे, तुमच्या भ्रष्टाचारामुळे लोकांनी गमवावेत। खरं पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याकडून किमान निसर्गावरती घडलेल्या गोष्टींचं खापर फुडावं अशी अपेक्षा मुळीच आम्ही केली नव्हती। देवाभाऊ, लोकांचे जीव स्वस्त नाहीयेत, त्यांच्या जीवाची पर्वा करा आणि तुम्ही जो काही भ्रष्टाचार करताय तो भ्रष्टाचार थांबवा। धन्यवाद।